ह्या 31च्या रात्री पुण्याजवळच्या ह्या ठिकाणी आल्यावर अक्षरशः गोव्याला आल्यासारखं वाटत होतं. पण कुठं चला सांगतो. तर मंडळी व्हिडिओ टाकाय जरा उशीर झाला. पण या 31ला आम्ही सगळी गेलतो कामशेत जवळच्या ठाकूरसाई मधल्या रॉयल पाहुणाले कॅम्पिंगला. तिथं गेल्यावर आत्ता लागा विषय खरंच रॉयल होता. गेल्या त्यांनी आम्हाला झोपण्यासाठी आमचं तंबू दिलं, म्हणजे टेंट दिलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला इव्हिनिंग स्नॅक्स आणि अनलिमिटेड स्टार्टर दिलं, जी खाऊन आम्ही मस्तपैकी गेमा खेळत टाइमपास केला. आता खरी मजा येणार होती, कारण वेळ आली ते नाचून दुरळा करायची. मग असा जे नाचून धिंगाणा केलाय म्हणता ही बघा. तिथनं आता वेळ होती जेवायची. मग त्यांनी आम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये असलं खतरनाक जेवण दिलं, तर ती बी अनलिमिटेड. आणि जेवण होतंय तर रातच्या 12 वाजले. आणि नवीन वर्षाची सुरुवात झाल्यामुळे सगळीकडे निसता जल्लोष. ते झाल्यावर तुम्हाला वाटेल सगळी झोपली असते. अहो तसं काहीच झालं नाही. रातच्या 4 वाजेपर्यंत असल्या गारट्यात कॅम्प फायर वर शेकत सगळेजण गाणी ऐकत आणि म्हणत बसलेली. एवढं भारी वाटलं ना. बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में, तेवढ्यात ते गाणी म्हणणारा म्हणला आता इथनं पुढची सगळी गाणी कपल साठी. मग मी त्याला म्हणलं मग आम्ही उठून जाऊ. तिथनं रात्री 4 वाजता मस्तपैकी तंबूत झोपलो आणि डायरेक्ट 2026 मध्ये सकाळी 8 वाजता उठलो. उठल्यावर आत्ता लागा स्वर्गात आल्यागतच वाटलं. कुठं गोव्या बिव्याला जात बसताय, पाहुणाला या पाहुणाला. तिथनं परत सकाळच्या पारी चहा आणि नाश्ता हाणला गच मध्ये आणि निवांत शेकत गप्पा हाणत खाल्ला. तर मंडळी तुम्हाला पण रॉयल पाहुणा लेक कॅम्पिंगला यायचं असेल तर स्क्रीन वरती नंबर दिलाय, गप गुमानं कॉल करायचा आणि यायचं. आणि हो मन मजा घ्यायची. फक्त ऋषाला फॉलो करायला विसरू नका, म्हणजे झालं.